धन्यवाद. बोला भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी उपस्थित आमचे विधान परिषदेतील सर्व आमचे सहकारी आमदार मान्य विक्रमजी काळे, ज्ञानेश्वरजी म्हात्रे, किरणजी सरनाईक, जयंतजी आसगावकर, किशोरजी दराडे, सुधाकरजी अडपळे, अभिजित दादा, दत्तात्रयजी सावंत, श्रीकांतजी देशपांडे, या ठिकाणी मान्य मंगेश चिवटे आहेत, मंगेश चव्हाण बस आमच्या मागेच होते, कुठे अडकले की समजत नाही. ते उपस्थित या ठिकाणी सर्व आपले पदाधिकारी, आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्र. काल मला जेव्हा संध्याकाळी इथले एसपी जे आहेत त्यांचाही निरोप आला, आमचे काही आपले आमदार भेटले त्यांचाही निरोप आला की भाऊ आंदोलन सुरू आहे, आमचे शिक्षक मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेले आहेत, पाऊसही पडतोय, त्या ठिकाणी आपण यावं, आम्ही इथेच आहोत. आणि मग मी विधानसभेतून बाहेर पडलो. इथले एसपी आहेत, पोलीस अधिकारी त्यांच्याशी संपर्क केला, पण त्यांनी मला सांगितलं की फार आक्रमक आहेत सगळे शिक्षक, तुम्ही न आलेलं बरं. म्हटलं असं कसं काय चालेल? नाही म्हणे रात्रीची वेळ आहे, इथे काही दिसत नाही, सगळं अंधार आहे आणि शिक्षक आमचे आक्रमक आहेत. अहो मी म्हटलं शांतता असेल तर मला कशाला बोलवतील, जिथे एकळतीनेच मला बोलवतात म्हटलं. सगळ्या मोर्चांना सगळ्या संकटप्रसंगी मी समोर जात असतो आणि म्हणून या ठिकाणी मी रात्री आपल्यामध्ये आलो. इथे आपल्यामध्ये मी आलो, आपल्याशी संपर्क केला. आपला राग साहजिक होता. मी सांगितलं की उद्या आपण या, 8-10 जण, 7 जण, 10 जण उद्या त्या ठिकाणी या, आपण सगळे शिक्षक आमदार आमचे आहेत, आपण सगळं मुख्यमंत्री महोदयांशी बोलू. पण तुम्ही कुठे ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. म्हणजे मला कळालंच नाही. आता मी चांगला मार्ग काढला, म्हटलं आपण पॉझिटिव्ह चर्चा करून निर्णय करून घेऊ. पण तुम्ही म्हणजे नाही नाही इथेच सांगा. आता मला एवढा निर्णय घ्यायचा अधिकार आहे का एकट्या माणसाला इथे? नाहीच आहे. आपण शिक्षक आहात, सुशिक्षित आहात. म्हणजे एखाद्या अजाण माणसाने म्हटलं तर मी समजू शकेल, पण आता तुम्ही म्हटलं नाही नाही अजिबात नाही, आम्ही येणार नाही. म्हटलं नका येऊ. आणि म्हणून मला वाटतं की आमची जी भूमिका आहे काय सर या ठिकाणी म्हणायची अतिशय पॉझिटिव्ह आहे. मला सांगा इतके वर्ष तुम्ही काम करताय, दुसरं कोणी विचारलं का तुम्हाला आतापर्यंत? तुमचा निर्णय मी त्यातला म्हणजे मी माझा साक्षीदार आहे, सहभाग माझा प्रमुख होता. त्यावेळेला मी मिटिंग घडवून आणण्यामध्ये यांच्या सगळ्यांसोबत होतो. मुख्यमंत्री महोदय त्यावेळेला देवेंद्रजी होते. पहिल्यांदा पण हा ऐतिहासिक निर्णय म्हणेन मी याला की एवढा मोठा निर्णय हा त्या ठिकाणी अतिशय एवढा मोठा खर्च लागत असेल सुद्धा हा घेतला गेला. पहिला टप्पा, दुसरा टप्पा ठरले, आमचे 4-5 टप्पे ठरले, पण हा निर्णय होणं आवश्यक होतं. आता कालपासून जे मोठ्या मोठ्याने रडताय तिथे येऊन, त्यांचं सरकार होतं की नाही? त्याने कधी म्हटलं का आपल्याला? मधल्या 2.5-3 वर्ष त्यांचं सरकार होतं की नाही? तरी तुम्हाला विचारलं देतं, प्रवेश तरी दिला का त्याच्या दालनामध्ये तुम्हाला? मग आता रडून उपयोग काय इथे येऊन? म्हणजे धुवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. मला वाटतं मित्र असं चालणार नाही. देवेंद्रजींना, आमच्या सरकारला तुमची काळजी आहे. आम्हालाही माहिती आहे आपण सामान्य कुटुंबातले आहात, अनेक जण गरीब मजूर कुटुंबातले आहात आणि तुम्हाला रोजीरोटी तुमची ही आहे आणि त्यामुळे अतिशय धाडसी निर्णय त्यावेळेला देवेंद्रजींनी घेतला. 20% दिले, 40% दिले, 60% दिले, ठीक आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे, त्याच्यापेक्षा म्हटल्यापेक्षा थोडीशी आर्थिक परिस्थितीमुळे, समजा संकटामुळे या ठिकाणी आम्ही पुढच्या टप्प्यात येण्यामध्ये उशीर झालेला आहे. निश्चित आपली मागणी वारंवार या ठिकाणी होत होती, आपण येत होता, आम्ही घरामध्ये तुम्हाला सांत्वन देतो म्हणून. पण यावेळेला आज सकाळी मी ज्या वेळेला काल रात्री मी आपल्याकडून गेल्यावर मी साहेबांकडे गेलो आणि त्यांनाही विनंती केली की साहेब काही पण हा मार्ग आता आपल्याला काढावा लागेल. साहेबांनी मान्यता दिली, तेही तयार झालेत आणि आपला हा जो प्रश्न होता हा जवळपास आज मार्गी लागलाय. आज आम्ही सरळ बसलो. सकाळपासून कामकाज खूप होतं विधानसभेचं, म्हणून थोडा उशीरही लागला. मी 12 वाजता सांगितलं होतं, 1 वाजता सांगितलं, पण थोडा उशीर लागला कारण साहेबांनाच प्रश्नांची उत्तरं विधानसभेत द्यायची होते, विधान परिषद द्यायचे होते. आणि म्हणून आता आम्ही बसल्यावर आमचा निर्णय झाला. अधिकारी होते, स्वतः साहेब होते, मी त्या ठिकाणी होतो, आमचे सगळे आमदार प्रतिनिधी आपले होते आणि आपल्या संघटनेचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी होते. आणि म्हणून आम्ही सांगितलं साहेबांना की काही करून आता जास्त वेळ घालवण्यामध्ये अर्थ नाही. आपल्याला काही करून
आमच्या या सगळ्या शिक्षकांना गोड बातमी सुद्धा आम्हाला द्यायची आहे. मग त्यावर सर्वकष चर्चा झाली. अधिकाऱ्यांशी आधीच साहेबांनी बैठक घेतली फायनान्सच्या प्लॅनिंगच्या, आणि त्या संदर्भात काय मार्ग काढता येईल या संदर्भात त्यांनी चर्चा केली. आणि आज आपल्याला मी सांगतो, तुम्ही कुणावरही विश्वास ठेवू नका. तुमचं काम आम्हीच करणार आहोत. आमच्याशिवाय तुमचं काम कोणी करू शकणारच नाही, कोणीच करू शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी तुमचे सगळे प्रतिनिधी, सगळ्यांना बोलण्याची संधी दिली, सगळेजण बोललेत. आणि मग साहेबांनी सांगितलं की ठीक आहे, तुमचं काम आम्हाला आता करायचंच आहे. आज तारीख किती आपली? 9 तारीख आहे. 17 तारखेला अधिवेशन संपतंय, बरोबर आहे? 18 तारखेला आपलं अधिवेशन संपतंय. 18 तारखेला म्हणजे की तांत्रिक गोष्टी आहेत, कारण आता यावेळेला पुरवणी मागण्यामध्ये या ठिकाणी ते पैसे घेतले गेले नाही, काय नाही, सगळं चर्चा झाली. तर काय मार्ग करता येईल, कोणत्या खात्यातले पैसे काढता येतील, काय करता येतील. कारण काळे सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मला पगार तर तुमच्या खात्यामध्ये टाकायचाच आहे. हा टाकायचा, याच्यामध्ये काही मागे पुढे नाही आहे. फक्त आता या 2-3 दिवसामध्ये सगळ्या या टेक्निकल बाजू समजून घेऊन या येत्या 18 तारखेला अधिवेशन संपेल त्यावेळेला तुमच्या खात्यामध्ये हा पगार पडलेला राहील. यात कुठलाही बदल होणार नाही. तुम्ही काळजी करू नका, आमच्यावर विश्वास ठेवा. आम्हाला तुमची काळजी आहे, तुमची आम्हाला काळजी आहे. उगाच का खोटं बोलायचं हा आमचा प्रश्न नाही आहे. आम्हीच तुम्हाला दिलेला आहे. सुरुवात आम्हीच केली, निर्णय आम्ही केला, सुरुवात आम्ही केलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये 3-3 हप्ते आम्हीच टाकले, टप्पे आम्ही टाकलेले आहेत. निश्चित काही थोड्या अडचणीमुळे थोडा उशीर झालेला आहे, पण आता यापुढे ही तारीख पुढे सरकणार नाही, अजिबात सरकणार नाही. मी तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, माननीय मुख्यमंत्री महोदयांचा हा शब्द त्या ठिकाणी आहे. त्यांनी सांगितलं की मी कुठूनही काढेल, काही करेल पैसे, पण तुमच्या खात्यामध्ये नुसतं एका महिन्यापुरतं नाही, तर हा पगार आता शेवटपर्यंत, जन्मभर नाही. तुम्हाला रिटायर व्हायचं आहे ना, रिटायर झाल्यावर नाही मिळणार हा पगार. ते म्हणतात जन्मभर, म्हणतात जन्मभर नाही, रिटायरमेंट पर्यंत तुम्हाला हा पगार रेग्युलर मिळेल. कारण हा नुसता जुलै महिन्यामध्ये टाकायचा आणि नंतर परत तुम्ही 4 महिने वाट पहा, असं होणार नाही. 6 महिने वाट पहा, असं होणार नाही. तर आता तुमचा हा 80% असेल, तर काय असेल टप्प्याप्रमाणे मला माहित नाही. तेव्हा विना अनुदानित शिक्षकांच्या मागण्यांना अखेर यश आलेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्याबाबत